मित्र हो, नमस्कार। गेल्या एक दोन दिवसापासून बघा त्या बेस्टच्या पतपेढीच्या निवडणुकीची मोठी चर्चा सुरू झाली आहे। प्रचंड गाजावाजा करून ही निवडणूक झाली बेस्ट पतपेढीची आणि बघा यामध्ये ठाकरे बंधू हरले। पण बघा लगेचच मराठी माणसांनी ठाकरे बंधूंना नाकारलं असे ढोल वाजवायला सुरुवात केली भाजपानं। अहो असं पाहता इथं भाजपचा पॅनल सुद्धा जिंकलेला नाही, पण तरी सुद्धा भाजपामध्ये आनंदोत्सव साजरा होतोय। एका पतपेढीच्या निकालावर का ठाकरे ब्रँड ठरवणार जाणार? हाच प्रश्न उपस्थित केला जात असताना अचानक बघा आज सकाळी 9 वाजता राज ठाकरे हे थेट देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी गेले आणि मग काय पुन्हा एकदा संशय कल्लोळ संभ्रम। मागे सुद्धा बघा एकदा फडणवीस आणि राज ठाकरे एका हॉटेलमध्ये अचानकपणे आणि गुप्तपणे भेटले होते, त्यावेळी सुद्धा आपल्या राजकारणामध्ये याची मोठी चर्चा झाली होती। पण त्यापेक्षा सुद्धा जास्त चर्चा आजच्या भेटीनं सुरू झाली आहे। या पतपेढीच्या निवडणुकीमध्ये ठाकरे बंधू एकत्र आले होते, पण तरीही त्यांना अपयश आलं। त्यामुळं ठाकरे बंधूंच्या अधिकृत युतीबाबत प्रश्नचिन्ह उभं करणं सुरू झालं आणि त्यामध्ये अचानकपणे आज सकाळी राज ठाकरे देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी थेट वर्षा बंगल्यावर पोहोचले। अशा वेळी बघा चर्चा तर होणार। म्हणजे बघा या निवडणुकीमध्ये ठाकरे बंधूंचा पराभव झाला, पण भारतीय जनता पक्षानं उद्धव ठाकरे यांची खिल्ली उडवली आणि राज ठाकरे यांना सॉफ्ट कॉर्नर दिला। राज ठाकरे अजूनही आपल्याकडे येतील अशी भाजपाला आशा आहे असं दिसतंय आणि अशा परिस्थितीमध्ये आज राज ठाकरे अचानकपणे स्वतःच उठले आणि फडणवीस यांना जाऊन भेटले। बघा या भेटीबाबत बरीच चर्चा झाली, पण ते शिंदे गटाचे उदय सामंत म्हणाले फडणवीस आणि राज ठाकरे हे दोघंही टायमिंग साधण्यामध्ये माहीर आहेत। दोघांमध्ये ही भेट नेमकी कोणत्या कारणासाठी कुठल्या विषयावर होते ती त्या दोघांनाच माहीत, त्यांचं उत्तर ते दोघंच देऊ शकतात। राज ठाकरे महायुतीमध्ये यावेत अशी आमची इच्छा आहे असं देखील उदय सामंत म्हणाले। अहो केवढा आशावाद असेल अजून सुद्धा हा। संजय राऊत यांची सुद्धा प्रतिक्रियानंतर आली। विरोधी पक्षाचे नेते भेटायला गेले, त्याच्यात काही चर्चा सुरू असेल तर होऊ द्या। राज ठाकरे हे देवेंद्र फडणवीस यांना अनेकदा भेटलेले आहेत। कदाचित हे गणपतीचं आमंत्रण द्यायला गेले असतील। राज्यातील विविध प्रश्नावर चर्चा सुद्धा सुरू असेल असं संजय राऊत म्हणाले। पण बघा यामुळं राज ठाकरे आणि फडणवीस यांच्या भेटीमुळे ठाकरे सेनेत देखील अस्वस्थता कुठं ना कुठं असण्याची शक्यता आहे। राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या या आजच्या भेटीमागं काही राजकारण असेल, कदाचित काही सुद्धा राजकारण नसेल सुद्धा। म्हणजे बघा ना राज ठाकरे नंतर सांगितलेलंच आहे वाहतूक कोंडीच्या विषयावर ही भेट होती म्हणून, पण बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीचा निकाल आणि लगेच झालेली ही भेट त्यामुळं पुन्हा एकदा संशय कल्लोळ निर्माण झाला। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या होऊ घातलेल्या या युतीमध्ये काही विघ्न तर येणार नाहीत ना? अहो अशी भीती नकळतपणे कार्यकर्त्यांनाही वाटायला लागलेली आहे ना, पण बहुतेक तसं काही घडेल असं अजिबात नाही। ठाकरे बंधूंच्या होऊ घातलेल्या युतीमध्ये आधीपासूनच संशय संभ्रमाचं वातावरण आणि आता त्यात या नव्या भेटीचा संशय कल्लोळ आणि मग पुन्हा एकदा राजकीय संभ्रम। राजकारणात काय हो, फक्त काहीतरी घडायला निमित्त हवं असतं, चर्चेला काहीतरी सुरुवात होणंच आवश्यक असतं। आता बघा ही जी भेट झाली ना, राज ठाकरे यांनी अगदी स्पष्टपणे आणि जाहीरपणे याचा खुलासा केलेला असताना सुद्धा येणारे आणखी काही दिवस या भेटीच्या चर्चेचं गुऱ्हाळ आपल्या राजकारणात नक्कीच चालू राहील। अनेक वेळा हे गुऱ्हाळ म्हणजे केवळ एरंडाचं गुऱ्हाळ ठरू शकतं, ठरलेले आहेत, मागचा अनेक वेळचे अनुभवही आहेत असे। अहो दोन नेते एकमेकाला भेटले की कुठंतरी लगेच्या लगे संशय व्यक्त केला जातो, त्याच्या बातम्या सुरू होतात, त्याच्यावर चर्चा होते आणि मग प्रत्येकजण आपापल्या बुद्धीप्रमाणे आपापल्या अकलीप्रमाणे त्याचे तर्क लावत सुटतो। आता या भेटीत सुद्धा असंच होईल। काय काय पडसाद उमटतील ते तर आपल्याला दिसेलच आणि आपण पाहूया। धन्यवाद मित्रांनो, आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे। पुन्हा भेटू, नमस्कार।